सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी क्रिएटिव्ह कामामध्ये सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवण्याचा राहणार आहे. व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही आज यशस्वी व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बिघडत्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल. जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल आणि आज तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढू शकते. तुम्हाला पैसे कमावण्याचे सोपे मार्ग सापडतील, परंतु कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चिंताजनक राहणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही लोकांमध्ये अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही देखील सहभागी असू शकता. एखाद्याचा सल्ला ऐकून चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचे प्रयत्न तुम्हाला टाळावे लागतील, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यवहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. घाईघाईनं कुठलाही निर्णय न घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी व्यवसायामध्ये फायदेशीर ठरेल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन पद मिळू शकतं आणि त्यांना पुरस्कारानं सन्मानित देखील केलं जाऊ शकतं. तुम्ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. तुमचे काही शत्रू तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यापासून तुम्हाला बुद्धिमत्तेचा वापर करून दूर राहावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नामध्ये अडथळा जर येत असेल तर तो आज दूर होईल. नोकरी मिळाल्यानंतर मुलांना दुसऱ्या ठिकाणी जॉबसाठी जावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडनं एखाद्या कामासाठी मदत घ्यावी लागू शकते. जर तुमच्या जोडीदाराशी भांडण चालू असेल तर त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल, तरच भांडण सुटेल. तुमच्या मनामध्ये काय चालले ते तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करावं. ते तुम्हाला आज योग्य सल्ला देतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जातील आणि त्यांच्यासाठी नवीन कपडे आणि दागिने देखील खरेदी करतील. नोकरी करणारे लोक वाढत्या कामाच्या व्यापामुळे थोडेसे चिंतेमध्ये असतील, परंतु व्यवसाय करणारे लोक इच्छित नफा मिळवून आनंदी राहतील. कोणत्याही कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल, तरच तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. जर तुम्हाला व्यवसायातील मंदीबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्हाला आज दिलासा मिळेल. कोणतंही महत्त्वाचं काम आज उद्या पुढे ढकलू नका, अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही कुठलेही गैरकाम केलं असेल तर त्याचं नुकसान तुम्हाला आज होईल. मुलं तुमच्याकडनं काहीतरी मिळवण्याचा हट्ट धरू शकतात, मात्र वायफळ खर्च टाळण्यासाठी तुम्हाला त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तुम्हाला कोणाकडनंही पैसे उधार घ्यायचे असतील तर ते तुम्हाला आज अगदी सहज मिळतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायीला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की कुठलंही नवीन काम सुरू करण्याआधी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला घाईघाईमध्ये कुठलंही काम करणं हे टाळावं लागेल आणि तुमचं उत्पन्न देखील आज वाढेल.
जर तुमचे काही पैसे वायफळ गेले असतील तर ते आज तुम्ही परत कमावू शकता. तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना देखील कोणताही भागीदार बनवणं हे टाळावं लागेल, अन्यथा कोणीतरी त्यांची फसवणूक करू शकतं. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांमधनं उत्पन्न मिळेल आणि म्हणून तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित काही योजना आखल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला चांगले फायदे मिळतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करतायत त्यांना चांगली संधी मिळू शकते. घाईघाईमध्ये कुठलंही काम करणं तुम्हाला टाळावं लागेल. जर तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीशी संबंधित योजनेमध्ये पैसे गुंतवलेत तर तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळेल. तुमच्या मनामध्ये असलेल्या एखाद्या समस्येबद्दल तुम्ही तुमच्या पालकांशी बोलू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येतनं तुम्ही आज अगदी सहज बाहेर पडाल. आजचा दिवस व्यवसायामध्ये प्रगतीचा असेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आल्हाददायक असेल जे तुम्हाला आनंदी ठेवेल. तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह पूजा, भजन, कीर्तन इत्यादी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनं संमिश्र राहणार आहे. व्यावसायिकांना कमी नफा मिळेल, परंतु त्यांचे दैनंदिन खर्च अगदी सहज ते पूर्ण करू शकतील. जर तुम्ही फिरायला जात असाल तर वाहन खूप काळजीपूर्वक चालवा, अन्यथा अपघाताचा धोका आहे. कुटुंबातील कोणत्याही वादावरती तुम्ही रागावू नका आणि शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्या. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादामध्ये तुम्ही विजयी होऊ शकता. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा राहील. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला भरपूर पाठिंबा आणि सोबत मिळत असल्याचे संकेत आहेत. कोर्टाशी संबंधित एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. जर तुम्ही व्यावसायिक कामासाठी बाहेर गेलात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन योजनेमध्ये पैसे गुंतवणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. परंतु जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही नवीन जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही चांगले फायदे मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल. आज तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जर तुम्हाला एखाद्या कामाचा ताण आला असेल तर तोही आज दूर होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.